मतदार यादीतला घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या. निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचा आयोगाला अल्टिमेटम. निवडणूक आयोग म्हणजे राजा हरिश्चंद्र नाही. बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घेण्याची मागणी. वडेट्टीवार आव्हाड जयंत पाटलांनी देखील घेरलं. मतदार यादीतल्या घोळाबद्दल जयंत पाटलांचे गंभीर आरोप. मुरबाडमध्ये डॅश असणारी 400 घरं, नाशिकमध्ये एकाच घरात 813 मतदार दाखवले, तर शिरूर मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार. निवडणूक आयोगाचा सर्व्हर कुणीतरी चालवतोय. राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा गंभीर आरोप. नालासोपाऱ्यामध्ये सुषमा गुप्ता नाव अनेक यादीत. सकाळी नाव दाखवल्यावर संध्याकाळी कुणीतरी काढल्याचा आरोप. मतदार यादीत घोळ, मग निवडणूक पारदर्शक कशी? भाजपचा माणूस देवांग दवे आयोगाचा मीडिया हाताळतो. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा थेट आरोप. निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार. शिष्टमंडळाच्या प्रश्नांपुढे अधिकारी निरुत्तर. ठाकरे बंधूंची युती झाल्यास महायुतीला फटका बसण्याची शक्यता. मुंबईतल्या 70 वॉर्डांमध्ये मनसेचा दरार असल्याचं समोर. गडचिरोलीत माओवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना 1 कोटीचा पुरस्कार जाहीर. इतर माओवाद्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं, फडणवीसांचं आवाहन. बीड जिल्हा कारागृहातल्या जेलरची नागपूर कारागृहात बदली. कैद्यांचं बळजबरीनं धर्मांतर करत असल्याचा आरोप. महाभारतात कर्णाची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी.